घरोघरी ग्रंथालय उपक्रमांतर्गत ऑनलाईन मार्गदर्शन कार्यशाळा आज संपन्न होत आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राघोचीवाडी या शाळेमध्ये ही ऑनलाईन कार्यशाळा संपन्न होत आहे. आजच्या या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमचे मित्र माननीय फारुक काजी सर उपस्थित आहेत. त्यांचं मी सर्वप्रथम स्वागत करतो. आदरणीय फारुक काजी सर प्रसिद्ध बालसाहित्यिक आहेत. आज ते पालकांना आजच्या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करणार आहेत. आजच्या या ऑनलाईन कार्यशाळेसाठी प्रमुख अतिथी म्हणून आमच्या ग्रामीण बीट धाराशिवचे शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय बापू शिंदे साहेब प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमच्या चिलवडी केंद्राचे सन्माननीय केंद्र प्रमुख निलेश नागले साहेब हेही आजच्या या कार्यशाळेला सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमच्या शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक आदरणीय थोरात सर हेही या कार्यशाळेला उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय दर्लिंग बेलदार हेही या आजच्या कार्यशाळेला उपस्थित आहेत. त्याचबरोबर ज्या इयत्तेसाठी हा उपक्रम घरोघरी ग्रंथालय हा राबवला जात आहे त्या इयत्तेतील सर्व पालक, सर्व सन्माननीय शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य व आमच्या शाळेतील सर्व सन्माननीय शिक्षक बंधू भगिनी यांचंही मी मनापासून स्वागत करतो. यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई यांच्या सहकार्यातून घरोघरी ग्रंथालय हा उपक्रम राबविण्यात येत आहे. इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांच्या घरी ग्रंथालयाची निर्मिती करण्यात आलेली आहे. या ग्रंथालयाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात. विद्यार्थी पुस्तक वाचून त्याचा परिचय लिहितात, परिपाठामध्ये परिचय सांगतात, पुस्तकावर चर्चा करतात, पालक पुस्तके वाचून दाखवतात. अशा पद्धतीनं या उपक्रमांची अंमलबजावणी सुरू आहे. आज या निमित्ताने प्रसिद्ध बालसाहित्यिक आणि भाषातज्ञ ज्यांनी अनेक पुस्तके बालमित्रांसाठी लिहिली आहेत ते आदरणीय फारुक काजी सर पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत. सर्वप्रथम मी थोडक्यामध्ये त्यांचा परिचय देतो. फारुक काजी सर मूळ गाव त्यांचं नाझरा, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर हे आहे. त्यांचं शिक्षण MA इतिहास शिक्षणशास्त्र या विषयामध्ये त्यांनी MA केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी D.Ed आणि B.Ed हे केलेलं आहे. त्यांचं प्रकाशित साहित्य पुढील प्रमाणे आहे: शिक्षणाच्या वाटेवर, त्याचबरोबर मित्र हे बालसाहित्य, प्रिया अब्बू, तू माझी चुटकी आहेस आणि इतर कथा, जादुई दरवाजे, कोकोची डायरी, मुलांसाठी काही कविता, शहाण्या बाबांची कहाणी ही त्यांची प्रसिद्ध पुस्तके आहेत. आणि या पुस्तकांना महाराष्ट्रातील प्रथित यश अशा साहित्य संस्थेचे पुरस्कारही त्यांना मिळालेले आहेत. कोकोची डायरी हे पुस्तक मी माझ्या वर्गामध्ये विद्यार्थ्यांना प्रकट वाचन करून दाखवत आहे. हे पुस्तक विद्यार्थ्यांना आमच्या खूप आवडलेलं आहे हे सांगायला मला खूप आनंद वाटतो. त्याचबरोबर इयत्ता 2रीच्या मराठी पाठ्यपुस्तकामध्ये बालभारतीच्या एका पाठाचाही त्यांचा समावेश झालेला होता. हेही आनंदाने मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. आदरणीय फारुक सर वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये नियमितपणे लेखन करीत असतात. तसेच ते ऋग्वेद मासिकाचे संपादक सदस्य म्हणून हे काम करत आहे. तर फारुक सर. नमस्कार, धन्यवाद. आपल्या सर्वच मी सरांना विनंती करतो मी सरांना विनंती करतो की त्यांनी वाचन का करावं, वाचनाचं महत्व या विषयावर सर्व आमच्या पालकांना मार्गदर्शन करावं. सर्वांना नमस्कार. सर्वच उपस्थित अधिकारी, शिक्षक वर्ग, पालक वर्ग सर्वांनाच माझा प्रथमतः नमस्कार. समाधान शिकेतोड सरांनी आत्ताच ओळख करून दिली. खऱ्या अर्थानं मुलांसोबत काम करणं ही सगळ्यात मोठी आवडीचा भाग आहे. आणि त्यामुळं असेल कदाचित की लेखन असेल, मुलांसोबत काम असेल, भाषेच्या विविध अंगांचा अभ्यास असेल, त्या सगळ्या गोष्टींचा सातत्यानं मागोवा घेत असताना, त्यासाठी सातत्यानं लेखन करत असताना, वाचन करत असताना काही गोष्टी समजत गेल्यात. आणि त्याचाच परिपाक म्हणून की आपण का वाचायचं हा मुद्दा मला जास्त प्रकर्षाने जाणवतो. ह्या बाबतीत थोडक्यातच असं सांगायचं झालं तर एखादी गोष्ट जेव्हा आपण करतो आणि त्या गोष्टीतून जर आपल्याला आनंद मिळत असेल तर मला वाटतं की ती गोष्ट आपण पुन्हा पुन्हा करतो. म्हणजे उदाहरणार्थ मुलांना खेळायला का आवडतं, तर मुलांना त्यातून आनंद मिळतो. मग खेळ कोणताही असू द्या, त्यांच्याकडे बॅट बॉल नसेल तरी सुद्धा ती मुलं नवनवीन खेळ शोधून काढतात. जे उपलब्ध असतं त्या साहित्याचा वापर करतात आणि त्या साहित्याचा वापर करून ती मुलं सातत्यानं
नवीन नवीन खेळ शोधून काढत असतात आणि विशेष बघा त्याचे नियम पण तेच तयार करत असतात. म्हणजे असे काही ठराविक नियम नसतात की नाही असंच नाही, तर ते त्यांच्या सोयीनं त्याच्यामध्ये लवचिकता ठेवत असतात. मग मला असं वाटतं की वाचन का असं होऊ नये, मुलांनी का आवडीने एखादं पुस्तक हातात घेऊ नये आणि ते का वाचू नये, का त्याला त्यामध्ये आनंद मिळणार नाही का? कदाचित त्यांच्या मनात भीती अशी असते का की आता जर मी हे पुस्तक वाचलं तर मला कुणीतरी असं विचारतील, सांग तू याच्यातून काय शिकला. कारण बऱ्याचदा काय झालंय की आपल्याकडं पाठ्यपुस्तकामध्ये कविता धडे वाचणं म्हणजे त्याचे प्रश्न उत्तर लिहिणं असा एक प्रकार आपल्याकडे दिसतो. परंतु बालसाहित्य असेल तर ते बालसाहित्य का वाचायचं, एखादं पुस्तक का वाचायचं हे जर त्या मुलाला समजलं तर कदाचित ज्या पद्धतीनं मुलं वेगवेगळ्या प्रकारचे नवनवीन खेळ शोधून काढतात तसं त्या वाचनाच्या वेगवेगळ्या पद्धती पण शोधून काढतील असं मला वाटतं. मी एक साधारणतः 7 मुद्द्यामध्ये आजच्या ह्या विषयाची मांडणी करणार आहे आणि ही मांडणी करत असताना काही छोटे छोटे अनुभव पण तुमच्याशी शेअर करेन. तर पहिलाच मुद्दा आहे माझा की का वाचायचं, तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आनंदासाठी वाचायचं. मी मगाशीच म्हणालो की एखाद्या गोष्टीचा जर आनंद आपल्याला मिळत असेल तर ती गोष्ट आपण पुन्हा पुन्हा करतो. तेच मुलांच्या बाबतीत घडतं. जर मुलांना वाचनातून आनंद मिळाला तर ती मुलं पुन्हा पुन्हा ती पुस्तकं वाचतील, पुन्हा पुन्हा त्या पुस्तकांवरती बोलतील आणि मला हे आवडलं बरं का आणि मला हे आवडलं नाही सर, ह्याच्यात खूप मजा आली, असं जेव्हा मुलं सांगतात ना तेव्हा लक्षात घ्यायचं की त्यांना त्या पुस्तकातून खूप आनंद मिळालाय. पण ह्यासाठी एक गोष्ट महत्वाची आहे बरं का, मुलांसाठी पुस्तकं निवडत असताना मात्र खूप काळजी घ्यावी लागते. लहान वयोगटाची मुलं असतील तर त्याच्यामध्ये भरपूर चित्र असणारी पुस्तकं असायला पाहिजेत, जेणेकरून त्या पुस्तकातील चित्रांबरोबर मुलं त्यातला मजकूर वाचत जातील. थोडं मोठ्या मुलांसाठी मजकूर पण इंटरेस्टिंग असला पाहिजे जो त्यांना आनंद देईल. आणखीन एक गोष्ट फार महत्वाची मला अशी वाटते की आपण सातत्यानं मुलांना काहीतरी शिकवण्यासाठीच म्हणून वाचायला देतो. हे वाच तुला हे शिकायला मिळेल, ते वाच ते शिकायला मिळेल. मला सांगा आपण जगण्यातली कुठलीच गोष्ट शिकण्यासाठीच करतो का? तर नाही. काही गोष्टी आनंदासाठी सुद्धा करत असतो आपण. तर मुलांना पण वाचनाचा आनंद देताना हे वाच तुला हे कळेल, त्याच्यातून हा बोध निघतो असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मुलं वाचनाकडे वळत नाहीत. लक्षात घ्या की मुलं त्यापासून दूर जातात. म्हणून मुलांना हे सांगा, अरे हे पुस्तक वाचून बघ, यात फार मजा आहे बरं का. म्हणजे उदाहरणार्थ कोकोच्या डायरीमध्ये एक कुत्र्याचं छोटं पिल्लू बोलतंय ही कल्पना घेऊन ते लिहिलेली सिरीज आहे. तर ती वाचत असताना मुलं कितीतरी कल्पना करतात, कितीतरी धमाल मजा येते त्यांना. त्याच्यामध्ये खोड्या आहेत, मजा आहे, प्रेम आहे, आपलेपण आहे, कुटुंबातलं प्रेम आहे, एकमेकांच्या नात्यांना घट्ट बांधून ठेवण्याची एक कथानक त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं. जेव्हा हे मुलांना कळतं ना तेव्हा ते जास्त मजा घेऊन वाचतात. म्हणजे आनंद म्हणजे फक्त आनंद कशाशी रिलेटेड आहे, वाचनाशी, चित्रांशी. आणि हे काम करत असताना मोठ्यांची जबाबदारी बनते की आपण त्यांना तशी पुस्तकं निवडून दिली पाहिजेत. दुसरा एक मुद्दा आहे जो मला महत्वाचा वाटतो की वाचन करत असताना मुलांना नवीन शब्द कळायला लागतात. म्हणजे जो शब्द त्यांनी कधी ऐकलेला नसतो, वाचलेला नसतो, तो शब्द पण त्याला कळतो. आणि त्याच पद्धतीनं त्या कथेमध्ये येणारा परिसर असेल, त्या कथेत येणारी पात्र असतील की जी वेगळी आहेत, त्याच्या आसपास नाही आहेत कोणी, परंतु त्याच्यामध्ये त्याला ते पाहायला मिळतं. उदाहरणार्थ बोलणारा कुत्रा, म्हणजे उदाहरणार्थ जादुई जंगल जे समाधान शिकेतोड यांची कादंबरी आहे, त्या कादंबरीमध्ये सगळे प्राणी मिळून एकमेकांशी गप्पा कशा मारतात, नवनवीन प्लॅन कसे ठरवतात आणि ते प्लॅन पूर्ण कसे करतात, ह्याच्यातली जी मजा आहे ना ती मजा, तो परिसर त्या मुलांना परिचयाचा होत जातो. तसंच त्यांच्या आसपास घडणाऱ्या घटना ह्या फार वेगळ्या असतात आणि कथानकामध्ये घडणाऱ्या घटना फार वेगळ्या असतात. त्यामुळं मुलं एखादा अनुभव न घेता सुद्धा एखादी गोष्ट समजून जातात. म्हणजे बघा की फक्त शब्दच कळत नाही, शब्दसंग्रहच वाढतो अशातला भाग नाही, तर त्याला अनेक परिसराचा परिचय होतो, वेगवेगळ्या वातावरणाचा परिचय होतो, वेगवेगळ्या पात्रांचा परिचय होतो, वेगवेगळ्या प्राण्यांचा परिचय होतो. म्हणजे कितीतरी अशा गोष्टी आहेत की ज्या त्या मुलांना पुस्तक वाचल्यानंतर, पुस्तक समजून घेतल्यानंतर व्हायला लागतात. चित्रातून त्यांना मजा कळते बघा. आणि लहान मुलांची मजा असते बघा, कदाचित आपण पण लहान असताना हे केलेलं होतं की मुलं त्या पुस्तकामध्ये त्या प्राण्यांना वगैरे किंवा माणसांना ते मिशा वगैरे काढतात बघा, त्यांच्या डोक्यावरती शिंग काढतात, डोक्यावर काहीतरी टोप देतात. म्हणजे ही मजा आहे आणि हे त्यांना करू द्यावं. म्हणजे ही खरी मजा आहे मुलांनी. मला वाटतं की ते इंटरॅक्शन असतं त्या मुलांचं त्या पुस्तकांशी. तेव्हा पुस्तक खराब होईल म्हणून वाचायला द्यायचं नाही, असं काही करू नका. तर मुलांना त्यासाठी तरी किमान इंटरॅक्शन होण्यासाठी म्हणून, एकमेकांची अंतरक्रिया होण्यासाठी म्हणून सुद्धा
पुस्तकं वाचायला दिली पाहिजेत असं मला वाटतं. तिसरा एक मुद्दा आहे तो आहे आकलनाचा. आता आकलन म्हणजे रिडिंग विथ अंडरस्टँडिंग असा एक शब्द आहे. म्हणजे वाचन हे समजून घेऊन वाचणं म्हणजेच वाचन असा त्याचा अर्थ आहे. लक्षात ठेवा, फाड वाचता येणं म्हणजे वाचन नव्हे. आपल्याकडे एक फार जुनी परंपरा आहे की ज्यांना अगदीच फाड वाचता येतं ती मुलं चांगलं वाचतात. तर मला असं वाटतं की ही व्याख्या अर्धवट आहे. ज्या मुलांना जे वाचलंय ते समजतं त्या मुलांचं वाचन झालं असं म्हणायला हवं. त्याचं कारण सांगतो. आपण जर स्पर्धा परीक्षांच्या जर प्रश्नपत्रिका बघितल्या तर आपल्या लक्षात येतं की एक पान भरून परिच्छेद असतो आणि त्याच्यावरती काही प्रश्न असतात आणि त्या प्रश्नांची उत्तर मुलांना अवघ्या काही वेळेमध्ये द्यायची असतात. आता हे का घडतं? म्हणजे जर मूल समजून वाचत असेल तर त्याला त्या प्रश्नांची उत्तरं पटकन देता येतात. म्हणजे त्याची पूर्वतयारी कुठं होते? तर ती आपल्या घरामध्ये होते, शाळेमध्ये होते. तेव्हा हे लक्षात ठेवा की अगदीच कुणाला तरी फार भारी फाड वाचता येतंय म्हणजे त्याला चांगलं वाचता येतं असं नव्हे. तर ते मूल जे वाचतंय ते त्याला समजलंय का? त्याला ते कळालंय का? आणि जर अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर त्याला ते आकळलंय का? तर ते वाचन झालं. अन्यथा नुसतं वाचलं, जे शब्द आहे त्याचं डिकोडिंग केलं म्हणजे त्याला वाचता आलं असं अर्थ होत नाही, लक्षात ठेवा. तेव्हा ते समजलं पाहिजे. आणि मला वाटतं की आकलन ही आजपर्यंत फार दूर राहिलेली गोष्ट होती आपल्याकडं. आपण वाचनाला महत्व देत आलो, परंतु वाचनाबरोबर आकलन पण झालं पाहिजे ही गोष्ट मात्र प्रत्येकानं समजून घेतली पाहिजे. कारण जर आकलन झालं नाही तर वाचन घडत नाही. कारण बिटवीन द लाईन म्हणजे दोन ओळींच्या मधला मजकूर वाचता येणं म्हणजेच आकलन असतं, लक्षात ठेवा. एखादं वाक्य असं असतं की त्याचा कितीतरी वेगळा अर्थ असू शकतो आणि तो जर कळायचा असेल तर मुलांना त्याचं आकलन झालं पाहिजे. त्याशिवाय ते वाचन घडत नाही. म्हणजे नुसतं वाचण्यापुरतं मर्यादित न राहता जे वाचलेलं आहे त्या वाचनाचं आकलन त्यांना झालंय का हे पण फार महत्वाचं आहे. चौथा जो मुद्दा आहे तो आहे समजेचा. म्हणजे बघा, आपण जेव्हा समाजामध्ये वावरत असतो ना तेव्हा काही लोक ना खूप शांतपणानं आपली मतं मांडत असतात. खूप समजूतदारपणानं बोलत असतात. त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये एक वजन असतं. ते बोलत असताना कधी आक्रस्ताळेपणानं बोलणार नाहीत, ओरडून बोलणार नाहीत, परंतु आपला मुद्दा शांतपणाने मांडतील. समजूतदारपणानं ते तुम्हाला एखादी गोष्ट पटवून देण्याचा प्रयत्न करतील. म्हणजे उदाहरणार्थ आपण जेव्हा आपण अडचणीत असतो आणि कुणाचा तरी सल्ला हवा असतो तेव्हा आपण म्हणतो की एखाद्या शहाण्या माणसाचा सल्ला घ्यावा. म्हणजे हे शहाणपण कुठून येतं? तर ते वाचनातून येतं. म्हणजे ते अनुभवातून येतं, परंतु त्याचबरोबर त्या व्यक्तीचं जर वाचन असेल तर त्या माणसाची समज खूपच चांगली होते, लक्षात ठेवा. मग ती कुठल्याही क्षेत्रातली असेल. म्हणजे पालकत्वाच्या क्षेत्रातली असेल, साहित्याच्या क्षेत्रातली असेल किंवा तुम्ही वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असाल तर त्या क्षेत्रातली असेल. म्हणजे प्रत्येक ठिकाणी माणूस हा घटक कॉमन असतो. त्यामुळं समज ही गोष्ट फार महत्वाची असते. त्याला ती समज असली पाहिजे, त्याला ते शहाणपण असलं पाहिजे. आणि हे कुठून येतं? तर ते वाचनातून येतं. म्हणजे वाचत असताना कितीतरी चांगल्या गोष्टी मुलांना कळत जातात की एखादी एक गोष्ट केली म्हणजे उदाहरणार्थ आपण जर उदाहरणच घ्यायचं म्हटलं तर काका कुमारी नावाचं एक पुस्तक आहे. तर तिथं ती मुलगी सतत प्रश्न विचारत असते. आता प्रश्न विचारणं, कुणी एखाद्या मुलांना जर प्रश्न विचारला तर आपण त्याला काय म्हणतो की अरे तो काय सारखा सारखा प्रश्न विचारतो, जा हा काय परीक्षेला येणारा प्रश्न आहे का? म्हणजे आपण जेव्हा असं मुलाला थांबवतो तेव्हा त्याचा प्रश्न विचारण्याची उर्मी जी असते ती मरून जाते. मग मला वाटतं की आपण त्या मुलांच्या त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला शक्य आहे तेवढ्या प्रमाणात देण्याचा प्रयत्न करावा. जर उत्तर येत नसेल तर ते शोधावं आणि त्याला ते उत्तर द्यावं. त्यासाठी आपल्या मित्रांची, हवं तर योग्य वेळी गुगलची मदत घ्यावी. परंतु त्या मुलांची उमेद मारू नये. तर तशाच पद्धतीनं आपल्याला वाचनामधून समजेचा एक मोठाच्या मोठा टप्पा गाठायचा असतो. आणि बघा, जी मुलं अगदी लहानपणापासून वाचन करतात ना त्या मुलांची समज खूप दांडगी असते. ती मुलं काही काही गोष्टी न सांगता समजून जातात. तुमच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर तुमच्या एकंदरीतच भावभावनांचं आकलन त्यांना व्हायला लागतं. ती मुलं शांतपणानं तुमचं ऐकून घेतात, हट्ट करत नाही. आणि एक गोष्ट की एखादी गोष्ट जर आपण त्यांना समजावून सांगितली तर ती गोष्ट त्यांना पटकन समजते. हे कशाच्या बळावरती होतं? वाचनाच्या बळावरती होतं. तुम्ही म्हणाल की सर सतत मोबाईल घेतात मुलं, मोबाईलवरती हे बघत बसतात. तर मला वाटतं की त्याचा वापर जेवढ्या गरजेचा आहे तेवढा केला आणि उरलेल्या वेळेमध्ये जर आपण मुलांना वाचनाकडे वळवलं तर मला वाटतं की एक फार मोठी संधी आपल्याला येण्याची शक्यता आहे. काळ बदलतोय, गॅजेट्स बदलतायत, नवनवीन गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. परंतु
काही गोष्टी मात्र आपल्याला सोडता येणार नाहीत आणि त्यामध्ये वाचन हा एक भाग मोठा आहे. कारण मोठमोठ्या शिक्षण तज्ज्ञांनी, मुलांसोबत काम करणाऱ्या व्यक्तींनी हे पटवून दिले की पुस्तक हातात घेऊन वाचणं हे जितकं महत्वाचं आहे तितकं तुम्ही स्क्रीनवर नाही वाचू शकत. कारण मी मगाशी जे आंतरक्रियेचा भाग म्हणालो ना, पुस्तक दुमडणं असेल, पुस्तकातलं चित्र बघणं असेल, पुस्तक हाताळणं असेल, त्या गोष्टी तिथं घडत नाहीत आणि स्क्रीनवरचा मजकूर पटपट पुढे जातो. त्यामुळं मेंदूला त्या वाचलेल्या मजकुराचं आकलन करण्या इतपत वेळ मिळत नाही. परंतु हातातलं पुस्तक तुम्ही पुन्हा एकदा उलटून बघू शकता, चित्रांची त्याची सांगड घालू शकता, तिथं खुणा करू शकता. इथं मला प्रश्न पडला, कारण बघा चांगला वाचकाचं पुस्तक कधी कोरं करकरी दिसत नाही तुम्हाला. त्याने हजार खुणा करून ठेवलेल्या असतात, त्याच्यामध्ये कितीतरी शब्दांखाली अंडरलाईन केलेली असते, कुठं प्रश्न लिहिलेले असतात, कुठे कधी शंका आली तर ती लिहून ठेवलेली असते. तर हे कशामुळे घडतं, तर हे हातात पुस्तक घेतल्यामुळे आपल्याला हे सहज साध्य होतं आणि मुलांच्या बाबतीत हे घडायला पाहिजे. ते जास्त महत्वाचं आहे. कारण पुस्तकांची मैत्री करायची तर त्याच्याबरोबर त्यांना खेळता आलं पाहिजे. त्याच्या पुढे जो आहे, समजेच्या पुढे जो एक मुद्दा येतो तो म्हणजे भाषेचं ज्ञान. आता भाषेचं ज्ञान म्हणजे काय बघा, म्हणजे आपण व्यवहारामध्ये कितीतरी म्हणी वापरत असतो, कितीतरी वाक्यप्रचार वापरत असतो, समानार्थी शब्द वापरत असतो, विरुद्धार्थी शब्द वापरत असतो, पण सगळेच्या सगळे शब्द आपल्याला माहित नसतात. म्हणजे वाचनानं शब्दसंपत्ती वाढते, ही गोष्ट खरीच अगदी. परंतु जेव्हा जल असा शब्द येतो तेव्हा त्या जलला पाणी हा समानार्थी शब्द हे जर मुलाला माहित नसेल तर त्याला ते आकलन होणार नाही. लक्षात ठेवा. म्हणजे ह्याच्यासाठी मुलं जितकं वाचत राहतील ना तितकं त्यांचं भाषेचं ज्ञान पक्क होत जाईल. म्हणजे एखादी वाक्यरचना असेल, मुलगा म्हणाला मी गावाला गेली होती, त्याला लक्षात येतं अरे काहीतरी चुकतंय, काय झालंय बरं इथं. तर मग तो ती चूक दुरुस्त करतो, कारण त्याला माहित असतं की मुलगा पुल्लिंगी असतो आणि त्याचप्रमाणे त्याला क्रियापदाचा वापर करावा लागेल. आणि हे कधी साध्य होतं, जेव्हा मुलं लिहायला लागतात ना त्यावेळेस मग हे भाषेचं ज्ञान त्यांच्या कामी येतं. म्हणजे भाषेचं ज्ञान म्हणजे नामांचं, सर्वनामांचं, विशेषणांचं, क्रियापदांची समज येणं. त्यानंतर कोणकोणत्या प्रत्यय लागतात, उपपद कोणकोणती असतात हे पण मुलांच्या लक्षात येतं. कोणत्या शब्दांचा वापर करावा, कोणत्या शब्दांचा वापर करू नये, एक वचन अनेक वचन कोणते शब्द असू शकतात, कोणते शब्द तसेच राहतात, कोणत्या शब्दामध्ये बदल घडून येतो, हे मुलांना लगेच समजायला लागतं. आणि हे तुम्ही शिकवायची सुद्धा गरज पडत नाही बघा. जी मुलं वाचन करतात ना तेव्हा त्यांच्या हे लक्षात येतं की त्याचप्रमाणे आणखीन एक की शेवटच्या अक्षरावरती शीर्षबिंदू दिला की तिथं मात्र्याऐवजी त्याचा वापर केला जातो. उदाहरणार्थ आणले, आणलं हा जो शब्द आहे बऱ्याचदा मुलं आणल असं वाचतात. म्हणजे तो शीर्षबिंदू आहे त्याच्यावरती जोर द्यायचा असतो. हे मुलांना कधी कळेल, जेव्हा मुलं वाचन करतील, वेगवेगळे मजकूर वाचतील, 2-2 ओळींचे, 3-3 ओळींचे मजकूर वाचत वाचत वाचन पाठ असतील. भले वाचन पाठ छोटे छोटे का असेनात, परंतु ते वाचल्यानंतर त्यांचा वाचनाची एक बैठक तयार होत जाते हळूहळू टप्प्याटप्प्याने. म्हणजे 2 मिनिटं जागेवर बसला, 5 मिनिटं जागेवर बसला, 10 मिनिटं, अर्धा तास, 1 तास, तर अशी हळूहळू त्यांची वाचनाची बैठक तयार होत जाते. म्हणजे जसं गायनासाठी पहिल्यांदा कान तयार होणं गरजेचं असतं, तसं वाचनासाठी वाचनाची पूर्वतयारी म्हणून त्यांची वाचनाची बैठक पण असली पाहिजे. पुढं भाषेच्या ज्ञानामध्ये आणखीन एक गोष्ट मला फार महत्वाची वाटते की भाषेचं माधुर्य म्हणजे जे आहे, भाषेचा गोडवा जो आहे तो गोडवा मुलांना कळत जातो. म्हणजे मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, भाषा कोणती का असेना, परंतु त्या भाषेत जो गोडवा आहे, आपलेपणा आहे, तो मुलांना समजत जातो आणि तो जितका समजत जातो तितकं मुलं त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट घेऊ लागतात, तितका त्यांची आवड निर्माण होते आणि ती मुलं वाचनाकडे वळतात. म्हणजे उदाहरणार्थ तिसरीचा मुलगा जेव्हा सेपियन्स सारखं पुस्तक, जे पुस्तक मोठे वाचताना सुद्धा घाबरतात कारण ते जाडजूड मोठंच्या मोठं पुस्तक आहे, तर तिसरीचा मुलगा जेव्हा सेपियन्स वाचायचा आग्रह धरतो तेव्हा लक्षात येतं की ह्याची वाचनाची बैठक अगदीच पक्की झाली आहे आणि आता हा कितीही मोठं पुस्तक वाचू शकतो. तेव्हा पाठ्यपुस्तकाची मर्यादा वर्गापुरती जरी असली तरी वाचनाला मर्यादा नाहीये. तुम्ही तिसरीतला मुलगा अगदीच कुमार वयोगटासाठीची कादंबरी पण वाचू शकतो, पण ती त्याला कळली पाहिजे, समजली पाहिजे, उमजली पाहिजे, ही गोष्ट फार महत्वाची. त्यानंतर 6वा जो मुद्दा आहे, तो 6वा मुद्दा मी तुम्हाला इथं स्पष्ट करू इच्छितो की मी जसं आता म्हणालो, भाषेचा गोडवा फार महत्वाचा असतो. म्हणजे एखादी कविता आपण जेव्हा म्हणतो, म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर तांबूस सोनेरी ऊन कोवळे, असे जेव्हा वर्णन येतात कवितेमध्ये
तेव्हा मुलांना पटकन आठवली पाहिजे ती सकाळ. हे सौंदर्य आहे. म्हणजे फुग्या फुग्या फुगतोस किती अशी जी कविता आहे, मग त्यांच्या डोळ्यासमोर लगेच फुगा येतो, तो फुगतो आहे आणि उडून निघालाय, आणि अशा पद्धतीने जेव्हा शेवटी फट्ट असा शब्द येतो तेव्हा मुलं इतका मोठ्याने असा हात हे करतात आणि पटकन खाली बसतात. तेव्हा मजा ही असते की ते स्वतःला फुगा असं इमॅजिन करत असतात, कल्पना करत असतात की आपणच फुगा झालोय. म्हणजे ही जी मजा आहे, हे जे सौंदर्य आहे आपल्या भाषेचं, ते सौंदर्य लोकांना, मुलांना कळत जातं. आणि ह्या सौंदर्याचा एक फायदा होतो बघा, की आपल्याला भाषेचं माधुर्य कळत जातं, त्यातला गोडवा कळत जातो, त्यातला विनोद कळत जातो. आणि विनोद कळणं फार अवघड गोष्ट असते बरं का, लक्षात ठेवा. म्हणजे एक वेळ तुम्हाला आशय कळतो, परंतु विनोद लवकर कळत नाही. ओके, तर विनोद कळण्यासाठी सुद्धा तुमची भाषेची समज खूप चांगली तयार झालेली असली पाहिजे. अन्यथा मग म्हणावं लागतं, अरे विनोद झाला, टाळ्या वाजवा. म्हणजे असं होऊ नये अशा पद्धतीचं. तर हे जर समजून घ्यायचं असेल, उदाहरणार्थ चिंटूची जी पट्टी असते बघा, आपण बघतो नेहमी सकाळच्या ह्याच्यामध्ये येत होती, आता तर ते कार्टूनच्या माध्यमातून पण येऊ लागलंय. तर त्यातला जो विनोद आहे तो जर समजला मुलांना, तर लक्षात ठेवा त्या मुलांचं वाचन खूप चांगलं आहे. मग हे कधी कळणार ह्या मुलांना? जेव्हा तुम्ही पालक म्हणून, शिक्षक म्हणून, सहकारी म्हणून त्या मुलांना हे वाचून दाखवाल, त्यांच्याबरोबर हे शेअर कराल, वर्गामध्ये पट्टी लावून ठेवा आणि वाचा म्हणा, आणि त्यांना विचारा की काय मजा आली रे ह्याच्यामध्ये. तेव्हा ती मुलं तुम्हाला अगदीच हे सांगतील की अरे बापरे काय भारी आहे हे, किती मजा आली आम्हाला, अशा पद्धतीनं. तर ही जी सौंदर्य दृष्टी आहे विनोद समजण्याची, भाषेचा गोडवा समजण्याची, भाषेची शैली समजण्याची, त्याचं एक उदाहरण सांगतो की आपल्याकडं इतक्या बोली भाषा आहेत, संवाद भाषा आहेत की त्यांचं सौंदर्य इतकं भारी आहे, त्यातले काही काही शब्द इतके सुंदर आहेत. म्हणजे ह्याचं एक उदाहरण सांगतो. आमच्या एका मित्रांनी, शिवाजी अंबुलगेकर म्हणून आमचे एक मित्र आहेत, खूप चांगल्या भाषेविषयी काम करणारे, मुलांसोबत काम करणारे व्यक्ती, स्वतः खूप सुंदर लिहिणारी व्यक्ती. त्यांनी एकदा एक फोटो शेअर केला होता फेसबुक वरती आणि खाली लिहिलं होतं की हाटूमाटूचा चंद्र. मला नेमकाच अर्थ कळेना, काय आहे हा शब्द बरं, कसं काय? तर ते प्रॉपर नांदेडचे आहेत आणि त्या भागामध्ये हा शब्द वापरला जातो, खोटा खोटा लटका. मग मी त्यांना असं विचारलं की दादा ह्याचा अर्थ काय होतो? तर ते म्हणाले की अरे हाटूमाटूचा म्हणजे खोटा खोटा, अगदी आपण म्हणतो ना लटका लटका, खेळा खेळातला असा. म्हणजे जसं मुलं स्वयंपाकात चपाती करतात, भात करतात वगैरे वगैरे, म्हणजे भांडी कुंडी खेळत असताना तसा. मी म्हणालो पण का कुणास ठाऊक तो शब्द माझ्या, आणि चित्र फोटो जो होता ना तो माझ्या मनामध्ये इतका रुतलेला होता. आणि मला आठवलं की खूप सुंदर काहीतरी होऊ शकतं याच्यावरती, आणि त्याच्यावरती एक कथा तयार झाली जी पुन्हा नंतरच्या ह्याच्यामध्ये लोकसत्तामध्ये पब्लिश झाली. मी जेव्हा दादाने ती कथा पाठवली तेव्हा दादा म्हणाले की फारुख मला बोलायला शब्द नाही, इतकं सुंदर झालंय हे. म्हणजे बघा, लक्षात ठेवा की हे जे सौंदर्य आहे शब्दातलं, त्या मांडणीतलं, त्या भाषेतलं, तर हे सौंदर्य पण आपल्या मुलांपर्यंत पोहोचलं पाहिजे असं मला वाटतं. आणि ते जर वाचन नाही केलं ना, तर मला वाटतं की ते नाही पोहोचणार. वाचनाच्या संदर्भामध्ये आपल्याला ही गोष्ट फार महत्वाची आहे. आणि मी पुन्हा पुन्हा हेच सांगतो की ह्या सगळ्या जगाचा परिचय करून देण्याचं काम पालक म्हणून, शिक्षक म्हणून, मार्गदर्शक म्हणून, मित्र म्हणून आपलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ जसं आपण मुलांना बाजारात घेऊन जातो आणि पैशांची ओळख देतो, हे बघ अशी अशी यादी आहे, बाजार घेऊन ये, म्हणजे त्याला आपण काय करतो, व्यवहाराची जाणीव करून देतो. आपण एखादा बाजार घेत असताना दर कसा कमी करून घ्यायचा हे पण आपण आपल्या मुलांना शिकवत असतो. मोठी माणसं घरामध्ये आली तर कसं वागावं, काय वागावं, पाणी द्यावं, बसायला सांगावं, चहा आणून द्यावा, त्यांच्याशी बोलत बसावं, ह्या गोष्टी आपण मुलांना शिकवतो. पण वाचनाच्या संदर्भात मला वाटतं की वाचनाच्या संदर्भात आपण असं काहीच प्रयत्न करत नाही. आपण कधीही मुलांना पुस्तकाच्या दुकानात घेऊन जात नाही. आपण कधीही आपल्या मुलांना म्हणत नाही की जा तुझ्या आवडीचं एखादं पुस्तक घे. पहिल्यांदा पुस्तक उचलल्यानंतर आपण त्याची किंमत बघतो. मला सांगा की जर एखाद्या मुलांना आनंद देणारी पुस्तकासारखी जर गोष्ट आपण थोडी महागातली घेतली तर कुठं बिघडलं? आहे किंमत ₹150, काय हरकत आहे एका आनंदाच्या क्षणासाठी, म्हणजे आपल्या मुलांच्या आनंदासाठी. बर, ती वस्तू अशी नाही की जी मुलांना नुकसान देईल. ती वस्तू घरातल्या सगळ्यांना आनंद देणारी गोष्ट आहे. तर ती वस्तू विकत घेताना आपण त्याच्या दराचा विचार करू नये असं मला वाटतं. भले आपण महिन्यातून 2 महिन्यातून एक पुस्तक विकत घ्या, मुलांच्या आवडीचं घ्या. सुरुवातीला त्यांना कळत नसेल कुठलं पुस्तक घ्यावं, कुठलं घेऊ नये. परंतु मला असं वाटतं की त्यासाठी आपण चांगल्या मित्रांचा सल्ला घ्यावा, मार्गदर्शकांचा सल्ला घ्यावा. कुठं जर आपल्याला वाचायला मिळालं एखाद्या पुस्तकाच्या संदर्भानं, तर त्या पुस्तकाचा शोध घ्यावा. आज ऑनलाईन पुस्तकं कुठेही तुमच्या घरपोच होत आहेत. तेव्हा मुलांना पुस्तकं देत असताना त्याचा पैशांचा,
किमतीचा विचार न करता तुम्ही जर विचार केला की बाबा रे, ही गोष्ट माझा मुलगा वाचणार आहे, त्याला त्याच्यातून आनंद मिळणार आहे. आणि बघा, ते मूल जेव्हा ते वाचतं ना तेव्हा ते शांत बसत नाही. ते तुम्हाला सगळ्या घरातल्या व्यक्तींना हे सांगतं, मी हे वाचले, हे लय भारी आहे. ते सरांना येऊन सांगतं, वर्गातल्या मुलांना येऊन सांगतं. एक उत्सुकता ताणली जाते. आणि मग काय होतं की बाकीची मुलं म्हणतात, हे आम्हाला पण दे ना, ते पुस्तक बघायचंय आम्हाला. अरे, हा मोठा संस्कार आहे. जर एखाद्याचं बघून जर दुसऱ्याला पुस्तक वाचायची इच्छा झाली असेल तर हा खूप मोठा संस्कार आहे आणि तो संस्कार आपण केला पाहिजे. यानंतर मी आता येतोय तो शेवटच्या मुद्द्याकडे, माझ्या 7व्या मुद्द्याकडे. आणि तो मला वाटतं की माझ्या दृष्टीनं आणि सगळ्यांच्या दृष्टीनं फार महत्वाचा आहे. आणि तो आहे स्वजाणीवेचा. त्याला सेल्फ अवेअरनेस किंवा सेल्फ अंडरस्टँडिंग असं पण म्हणता येऊ शकेल. स्वतःला समजून घेण्याची जी कला आहे, ती कला आपल्याला वाचनातून कळते. तुम्ही म्हणाल की हा काय प्रकार आहे, स्वतःला समजून घेणं म्हणजे काय? काय होतं, बऱ्याचदा आपण संपूर्ण आयुष्य जगतो पण आपल्याला स्वतःचीच ओळख झालेली नसते. आपल्याला काय आवडतं, आपल्याला काय आवडत नाही, आपल्या मनामध्ये काय स्वप्न आहेत, आपल्याला नेमकं काय साध्य करायचंय, ह्या गोष्टी आपल्याला नेमकेपणानं कळत नाहीत. आणि मग काय होतं की आपण प्रवाहाबरोबर जगत राहतो, जगत राहतो, जगत राहतो. परंतु मला असं वाटतं की आपल्याला जोपर्यंत स्वतःची मध्ये स्वतःची जाणीव येत नाही, तोपर्यंत आपण जगण्याला एक विशिष्ट दिशा नाही राहत. मग ते आपण जगत राहतो, नाही असं नाही, परंतु ते प्रवाहाबरोबर वाहत राहणं होतं. स्वतःचा एक प्रवाह निर्माण करणं आपल्याला जमत नाही. पण तुम्ही जर वाचन करत असाल तर नेमकेपणानं ती मुलं विचारी असतात, समज असलेली असतात आणि त्यांना नेमकं माहित असतं की त्यांना काय वाचायचं. आणि याचं उदाहरण म्हणजे माझ्या समोर हे आहे की समाधान चिकेतोड सरांचा थोरला मुलगा जो आहे तो खूप वाचतो, खूप शांत, समंजस आणि खूप अभ्यासू मुलगा आहे. आणि प्रत्येक गोष्ट बोलत असताना व्यवस्थित संयमानं मांडतो, व्यवस्थित बोलतो. म्हणजे ह्याच्यावरून माझ्या लक्षात येतं की ही मुलं स्वतःचा मार्ग स्वतः तयार करतात. आणि ही जी समज आहे ही त्यांना त्यांच्या आयुष्यभर मार्गदर्शन करत राहते. लक्षात ठेवा, आपण पालक लोक किंवा आपण मार्गदर्शक लोक असू, मित्र असू, हे रस्त्यावरच्या पाट्यांसारखे असतात. म्हणजे हे फक्त दिशा दाखवतात, इकडे गाव आहे, परंतु ते त्या गावापर्यंत पोहोचू शकत नाही. ते पोहोचत असताना येणाऱ्या अडचणींना आपल्यालाच सामना करावा लागतो. आणि आपण त्याला सेल्फ मोटिवेशन असं म्हणतो, म्हणजे त्याला स्वयंप्रेरणा असं म्हणतो. आणि ही स्वयंप्रेरणा जर पेरायची असेल तर वाचनासारखा दुसरा पर्याय नाही. वाचू द्या, प्रश्न विचारू द्या, शंका विचारू द्या, अनेक गोष्टी बोलू द्या, त्यासाठी नवीन संदर्भ शोधू द्या, थोडस आपणही मदत करूया. आणि हे सगळं करत असताना जेव्हा आपल्या लक्षात येतं की बाबा रे, आपलं मूल म्हणजे समजेच्या एका विशिष्ट टप्प्यावर आलंय, तेव्हा त्यांना वेगळ्या मार्गदर्शनाची गरज आहे, तर अशा लोकांचीही मदत घ्या. मुलं लिहायची इच्छा असेल तर मुलांना लिहितं करा. कारण लिहिती झाली ना मुलं, तर मला वाटतं की वाचनाचा एक हेतू साध्य झाला. लक्षात ठेवा, वाचणारे लोक, सर्वच लोक लेखक होऊ शकत नाहीत किंवा त्यांना लिहावंसं वाटेलच असं नाही. परंतु ज्यांना लिहावंसं वाटतं त्यांना लिहू द्यावं. ज्यांना लिहायची इच्छा नाही त्यांच्यावरती फार आपण जबरदस्ती करू नये. त्यांना इच्छा होईल त्यावेळेस ते त्यांचे त्यांचे मार्ग निवडतील, ते लिहितील किंवा एक चांगला वाचक म्हणून ते पुढं आपलं आपलं काम जगत राहतील. आणि एक असं होतं की जसं बघा, आपल्या जीवनामध्ये एक गोष्ट असते, खाणं पिणं, आपले वेगवेगळे कार्यक्रम असतील, कपडे खरेदी असेल, तशाच पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये पुस्तक खरेदी हा एक भाग असला पाहिजे. तसंच वर्षभरामध्ये आपण किती पुस्तक वाचणार आहोत त्याचं छोटस बजेट आपल्या मुलांचं करण्याआधी मोठ्या माणसांचं होणं गरजेचं आहे. पालक वाचतील तर मुलं वाचतील. जर पालक, शिक्षक किंवा त्यांच्या आसपास असणारी मोठी माणसं जर वाचत नसतील तर ती मुलं कधीही वाचायला तयार होणार नाहीत, लक्षात ठेवा. त्यासाठी मोठ्याने वाचणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जे 7 मुद्दे मी तुमच्या समोर मांडले, मी पुन्हा एकदा ह्या गोष्टींचा पुनरावृत्ती करतोय की पहिला महत्वाचा मुद्दा की वाचायचं का, तर आनंदासाठी. दुसरा मुद्दा नवीन शब्द, नवीन परिसर, नवनवीन गोष्टी समजून घेण्यासाठी. आकलन, जे फार महत्वाची गोष्ट आहे आपल्या दृष्टीनं वाचनासाठी, कारण मी मगाशीच म्हणालो, फाडफाड वाचता येणं म्हणजे वाचन नव्हे, तर आकलनासह वाचता येणं म्हणजेच वाचन असतं. समज, भाषेचं ज्ञान, भाषेची जी सौंदर्य दृष्टी असते ती सौंदर्य दृष्टी येण्यासाठी. आणि शेवटचा मुद्दा आहे स्वजाणीव आणि स्वयंप्रेरणा. ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत वाचनामध्ये. आपल्याला कधी कधी काही दिसून येतात, काही दिसत नाहीत, परंतु ह्या दृश्य अदृश्य वैशिष्ट्यांसह वाचन पुढे प्रवास करत असतं. आणि म्हणून मला वाटतं की समाधान शिकेतोड सरांनी खूप चांगला उपक्रम ह्या निमित्तानं निवडला आहे त्यांच्या फेलोशिपच्या दृष्टीनं.
घरोघरी ग्रंथालय. आणि खरं सांगतो, जर घरोघरी ग्रंथालय जर तयार झाली तर कदाचित वाचन ही आपली संस्कृती बनून जाईल. म्हणजे प्रत्येक घरामध्ये अरे आमच्याकडे हे नवीन पुस्तक आलं बरं का. म्हणजे जसं आम्ही नवीन फ्रीज घेतला, नवीन टीव्ही घेतला, ह्यावेळेस उन्हाळ्यात कूलर घेतला बरं का, एसी बसवला बरं का. तसंच जर आपण जेव्हा गप्पा मारू की अरे ह्यावेळेस ना आपण फारुख सरांची चुटकीचं जग कादंबरी आणली बरं का, आम्ही सगळ्यांनी वाचली, खूप मजा आली. आम्ही ह्यावेळेस शहाण्या बाबाची कहाणी हे पुस्तक आणलं, आम्हाला खूप मजा आली. आम्ही जादुई जंगल वाचलो समाधान शिकेतोड सरांचं, आम्हाला त्यात खूप मजा आली. म्हणजे अशा पद्धतीने जेव्हा आपण एकमेकांशी चर्चा करू तेव्हा वाचन संस्कृती रुजायला फार काळ लागणार नाही. आणि मला वाटतं की त्या निमित्तानं शिकेतोड सरांनी खूप चांगली सुरुवात केली आहे. आणि विशेष मला महत्वाचं वाटलं की विस्तार अधिकारी साहेब असतील, केंद्र प्रमुख असतील, मुख्याध्यापक असतील आणि शिकेतोड सरांचे सहकारी जे आहेत आणि त्याच्यामध्ये माझे खूप जवळचे आमचे एक मित्र पण आहेत, तर कपाळे सर. तर ह्या सगळ्यांचं जे महत्वाचं योगदान आहे की तुम्ही सगळेजण खूप चांगल्या कामानिमित्ताने एकत्र येत आहात, खूप चांगलं काम पुढे नेत आहात. आणि मला वाटतं की ही काळाची गरज आहे. आणि आज मला ह्या निमित्तानं आपल्या सर्वांशी बोलण्याची संधी मिळाली. जे मला आजपर्यंत माझ्या एकंदरीत प्रवासामध्ये जे आकळलं, समजलं, माझ्या याच्यामध्ये जे भर पडत गेली ते मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. आणि ही संधी दिली त्याबद्दल मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राघोची वाडी, तसेच विस्तार अधिकारी साहेब, केंद्र प्रमुख साहेब, मुख्याध्यापक आणि विशेषतः माझा मित्र समाधान शिकेतोड ह्याला विशेष धन्यवाद देईन की त्यांनी ह्या निमित्तानं मला संवाद साधण्याची संधी दिली आणि इथं बोलण्याची संधी दिली. त्याबद्दल पुन्हा एकदा मी आभार मानतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद फारुख सर. आपण खूपच छान पद्धतीनं आपलं वाचनासंबंधित मार्गदर्शन आमच्या पालकांना केलेलं आहे. वाचन का महत्वाचे आहे या संदर्भामध्ये आपण 7 मुद्दे सांगितले. वाचनाची बैठक, त्यामुळे भाषेचा गोडवा वाढतो, भाषेचं सौंदर्य समजतं आणि अनेक पुस्तकांची उदाहरणे देऊन तुम्ही आमच्या सर्व पालकांना, विद्यार्थ्यांना वाचनाचं महत्व समजून सांगितलेलं आहे. तुम्ही शिवाजी आंबुलगेकर सर जे प्रयोगशील शिक्षक आहेत त्यांचंही उदाहरण देऊन बोली भाषा चा संबंध कसा भाषेशी जो असतो हेही समजून सांगितलेलं आहे. आणि आपण स्वतःची लेखनाची प्रेरणा या संदर्भातही काही उदाहरणे देऊन खूप चांगल्या पद्धतीनं आमच्या पालकांना समजून सांगितलेलं आहे. मुलांना वाचनासाठी प्रेरित करण्यासाठी पालकांनी नेमकं काय करावं या संदर्भातही आपण खूप अनमोल असं मार्गदर्शन आमच्या पालकांना केलेलं आहे. आणि आजच्या या कार्यशाळेतून महत्वाचा संदेश आपण आमच्या सर्व पालकांना, विद्यार्थ्यांना दिलेला आहे की आपण किमान एक पुस्तक दर महिन्याला एक पुस्तक विकत घ्या आणि आपल्या घरच्या ग्रंथालयामध्ये घरचं ग्रंथालय समृद्ध करा. नवीन नवीन पुस्तकांची त्यामध्ये भर घाला. मला आपल्याला सांगायला आनंद वाटेल की अतिशय चांगलं बालसाहित्य आम्ही विद्यार्थ्यांच्या घरी ग्रंथालयामध्ये ठेवलेलं आहे. विद्यार्थी वाचत आहेत, पालक विद्यार्थ्यांना पुस्तकं वाचून दाखवत आहेत. निश्चितच मुलांना यामधून वाचनाची प्रेरणा तर मिळेलच, पण नवीन नवीन पुस्तकं वाचत असताना त्यांना त्या पुस्तकामधील नवीन शब्द समजतात, शब्दसंग्रह वाढतो. यामुळे निश्चितच आमच्या शाळेतील सर्वच विद्यार्थी आपल्या घरी ग्रंथालय तयार करतील असाही विश्वास मला वाटतो. आपण आज आपण वेळ काढून, खरं तर सुट्टीचा दिवस आहे, परंतु वेळ काढून आपण आज या कार्यशाळेच्या निमित्तानं आमच्या पालकांशी, विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करतो. आणि यानंतर आमच्या केंद्राचे प्रयोगशील केंद्र प्रमुख आदरणीय नागले साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनीही या प्रसंगी शुभेच्छा, या उपक्रमाला शुभेच्छा द्याव्यात, आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार. विशेष म्हणजे सुट्टीच्या दिवशी वेगवेगळे उपक्रम राबवणारे आमचे मित्र समाधान शिकेतोड सर आणि त्याचबरोबर त्यांना साथ देणारे फारुख काजी सर, या दोघांचं तर सर्वप्रथम मला धन्यवाद म्हणावं वाटतं. कारण की सुट्टीचा दिवस असतानाही एवढं चांगलं वेबिनार दोघांनी आयोजित केलं. वेगवेगळे वाचनाचं खरं काय जीवनात महत्व आहे, त्याचबरोबर फारुख सरांनी सांगितलेलं ज्याला वाचण्याची खरंच आवड नाही त्याला जबरदस्ती न करता वाचनाकडे तो कसा वळेल आणि त्याचप्रमाणे वाचनाची संस्कृती कशी जागृत होईल याबद्दल त्यांनी उत्तम असं मार्गदर्शन केलेलं आहे. नक्कीच सर, आपण जे काही भाष्य केलेलं आहे ते खरं तर बघता एक निपुण भारतचा जो काही अर्थ होता
तो एवढ्या चांगल्या पद्धतीनं सांगता येईल हेही मला आज पहिल्यांदा म्हणजे गवसलं की निपुणला एवढ्या चांगल्या सुंदर पद्धतीनं भाषिक पद्धतीनं आपण एक्सप्लेन केलं, याबद्दल मला खरंच फार छान वाटलेलं आहे. त्याचप्रमाणे समाधान सरांनी प्रत्येक वर्गामध्ये चांगल्या पद्धतीचं ग्रंथालय केलेलं आहे. त्याचप्रमाणे वाचनाची चळवळ ही सर्वीकडे रूढ व्हावी या दृष्टिकोनातून समाधान सर नेहमी प्रयत्नशील असतात. या समाधान सराच्या उपक्रमाला मी शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे फारुक काजी सरांचं मार्गदर्शन असं कधीतरी महिन्यातून 6 महिन्यातून मिळावं अशी सुद्धा अपेक्षा करतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.